स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर भगवान महादेवांची भक्ती, शिवनामाचा जप आणि भक्तिमय वातावरण असं उभं राहतं. तेव्हा याच पवित्र श्रावण महिन्यात सोमवारचा दिवस आणि नागपंचमीचा शुभ दिवस एकत्र येतो. तेव्हा हा दिवस शिवभक्तांसाठी विशेष मानला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आहे. भगवान शिवांच्या गळ्यात नागाचे स्थान असल्यामुळं नागदेवतेची उपासना ही शिवभक्तीशी देखील जोडली जाते. म्हणूनच आजचा दिवस भक्ती, प्रार्थना आणि सकारात्मक संकल्प करण्यासाठी आपण उपयोगात आणू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी करता येईल असा एक अत्यंत सोपा आणि धार्मिक उपाय सांगणार आहे. या उपायामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे. ती जाळल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदणार आहे. तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत. जर तुमच्या घरामध्ये भांडण-तंटा असेल, मतभेद असतील, कटकटी चालू असतील, तर त्या देखील कमी होण्यास मदत होणार आहे. वास्तुदोष असतील, कुंडलीमध्ये ग्रहदोष असतील, तर त्यासाठी देखील त्याची ही तीव्रता ही कमी होणार आहे. तर या उपायासाठी आपल्याला काही फारशा वस्तूंची गरज नाही. तर घरगुती उपायांमध्येच ह्या वस्तू आपल्याला उपलब्ध होणार आहेत. तर त्या वस्तू आहेत भीमसेनी कापूर, 2 अखंड लवंगा, थोडे काळे तीळ आणि आपल्याकडे उपलब्ध असेल तर तुळशीची काडी, 2-3 हिरवी वेलची, एवढ्याच वस्तू ह्या पुरेशा आहेत. आता हा उपाय जो करायचा आहे तो आपल्याला सायंकाळच्या वेळी करायचा आहे. दिवे लागल्यानंतर, देवघरामध्ये दिवा लावल्यानंतर आपण तुळशीपुढे एक दिवा लावायचा आहे. जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारामध्ये दिवा लावत असाल तर आपल्याला तो देखील लावायचा आहे. आता यावेळी आपल्याला श्रद्धा आणि सकारात्मक मनोवृत्तीने हा उपाय करायचा आहे. यावेळी मनामध्ये भीती ठेवायची नाही, कोणाचेही वाईट व्हावे अशी इच्छा व्यक्त करायची नाहीये. तर सगळ्यात अगोदर आपण सर्वप्रथम घर स्वच्छ करून घेतल्यानंतर प्रवेशद्वारावरती दिवा लावून घ्यायचा आहे. देवघरात दिवा लावून तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे. आणि वातावरण घरामध्ये प्रसन्न ठेवायचं आहे. भांडण करायचं नाहीये, कटकटी करायच्या नाहीये. घरामधील व्यक्तींशी वाईट आपल्याला बोलायचं नाहीये. घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला पैशाचे, कर्जाचे असे वाईट विचार काढायचे नाहीयेत. घरामध्ये अगदी हसत खेळत आणि शांत आणि प्रसन्न असं वातावरण आपल्याला ठेवायचं आहे. कारण घरामध्ये जर सकारात्मक लहरी असतील तर आपण जे काही उपाय करतो ते देखील आपल्याला सकारात्मक असा उपायाचे फलप्राप्तीही होत असते. त्यामुळं आपण हा जो उपाय आहे तो करताना अगदी मनोभावे आणि प्रसन्न मनाने करायचा आहे. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये, मग ते पितळेचं असो, तांब्याचं असो किंवा आपल्याकडे जे काही उपलब्ध मातीचं असलं तरी चालेल, त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. त्याच्यावरती 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि उपलब्ध असेल तर तुळशीची काडी आणि 2 हिरव्या वेलच्या हे आपल्याला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. नंतर भगवान महादेवाकडे मनापासून प्रार्थना करायची आहे की तुझी कृपादृष्टी आमच्या घरावर, घरातील व्यक्तींवर राहू दे. आमच्या प्रत्येक कामामध्ये आम्हाला यश येऊ दे आणि तुझी ही जी कृपादृष्टी आहे ती आमच्यावर सदैव अखंड राहू दे, अशी आपल्याला भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे. मनामध्ये आपल्याला ओम नमः शिवायचा जप करायचा आहे आणि तो जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संपूर्ण घरामध्ये ही जी कापूर जो प्रज्वलित असतो तो फिरवायचा आहे. आणि ते जर शक्य नसेल तर आपण फक्त तो देवघरासमोर पेटता ठेवला तरी चालेल. ते झाल्यानंतर हा जो घरामध्ये पूर्ण कापूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला तो जो पेटता कापूर आहे तो आपल्या उंबरठ्यावर नेऊन ठेवायचा आहे. नंतर तो शांत होईपर्यंत आपल्याला तो तिथेच ठेवायचा आहे. तर असा जो उपाय आहे तो तुम्ही दिवे लागणे